व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्याची सफारी महाग। ताडोबा, कोवर आणि बफर क्षेत्रातील वाघ पाहण्यासाठीच्या सफारीचे शुल्क आता प्रत्येक पर्यटकासाठी 1000 रुपये वाढवण्यात आले आहे। प्रवेश शुल्क 600 रुपये, गाईड शुल्क 100 रुपये आणि वाहन शुल्क 300 रुपये वाढवण्यात आले आहेत। या वाढीव दरांवर खासदार प्रतिभा धानोरकरांनी आंदोलनाची घोषणा केली असून 1 ऑक्टोबर पासून प्रवेशद्वारावर आंदोलन होणार आहे। पर्यटकांमध्ये नाराजी आणि वाघ निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत आपण बघितलं असेल की ताडोबामध्ये आपण ताडोबा हे काही फक्त चंद्रपूर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर देश पातळीवरचे लोक हे ताडोबा पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी येतात। 6000ची एक सफारी आतापर्यंत होत होती, पण आता जवळपास 12600 रुपये त्यांनी केले। या संदर्भात फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलले असता ते म्हणत आहे की आम्ही जिप्सीचे पैसे वाढवले, फक्त 400 रुपये हे जिप्सीचे वाढवले। मात्र 6000-1200 रुपयाची सफारी सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी करू शकेल का, याचा देखील विचार आपण केला पाहिजे। याच्या संदर्भात सगळ्या जिप्सी चालवणारे चालक असतील किंवा ताडोबाची सफारी करणारे जे पर्यटक आहे यांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे येत्या 1 तारखेला प्रत्येक मोरली गेट पासून कुटवंडा गेट पासून तर प्रत्येक गेटवरती आम्ही आंदोलन करणार आहोत। आम्ही या सफाऱ्या 12600 रुपयाच्या अजिबात चालू देणार नाही। शासनाला देखील विनंती करणार आहोत, आदरणीय वन मंत्र्याला देखील विनंती करणार आहोत की ॲज इट इज सुरुवातीला जसं 6000 प्रमाणे ही सफारी होती ती सफारी 6000 पर्यंतच राहिली पाहिजे आणि लोकल जे जिप्सी चालवणारे लोक होते ज्यांना रोजगार मिळत होता त्यांना रोजगार कुठेतरी उपलब्ध झाला पाहिजे। त्यांच्या उपजीविकेचं जे साधन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे। त्याच्यासाठी हा 1 तारखेचा मोर्चा आम्ही या ठिकाणी प्रत्येक गेटवर करणार आहोत। दर कमी करण्याची मागणी करणार आहे की चंद्रपूर जिल्ह्याचे जे रहिवासी त्यांना कन्सेशन देण्याची मागणी करणार नाही। आता आपण बघितलं की आता हा विषय आपण चंद्रपूर जिल्ह्यापुरता इव्हन माझ्या लोकसभा मतदारसंघापुरता घेत आहोत। मागणी करत असताना वनमंत्र्याला मागणी तर हे संपूर्ण महाराष्ट्राची करणार आहे, पण 1 तारखेचा जो मोर्चा आहे तो हा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेषतः राहणार आहे की जुने जे 6000ची सफारी होती ती सफारी जशानं तशी राहू द्या। 12600 रुपये आम्ही अजिबात देणार नाही।